मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी अत्यंत देवाचे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे. व्यवहारामध्ये आपल्यापेक्षा कोणी वयाने जर मोठं असलं तर त्यांना ज्येष्ठ म्हणतात की तुमच्याकडे वयाने जर मोठेपणे अधोरेखित होत असेल तर त्याला ज्येष्ठ म्हणतात. पण सामर्थ्याने जर मोठं पण येत असेल अधिकाराने मोठे पण येत असेल तर त्याला श्रेष्ठ म्हणतात. मुक्ताबाईंचं वर्णन श्रीमन निवृत्तीनाथांपासनं तर संत निळोबाऱ्यांपर्यंत संत परंपरेमध्ये मांदियाळीमध्ये सर्वांनी मुक्तकंठाने वर्णन करत असताना वयाने ज्येष्ठतेचा बंधच नाही, कारण सर्वांमध्ये लहान मुक्ताबाई लहानशी मुक्ताई वयाने लहान असल्यामुळे ज्येष्ठता काही, पण वर्णन करत असताना ज्येष्ठ म्हणून केलं नाही, श्रेष्ठ म्हणूनही केलं नाही, पण श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आणि म्हणून सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व अहेतुक कृपा क्षेत्राखाली हा परिसर. त्यामध्ये हे मासला नावाचं एका चांगल्या पर्वकारावर चांगला विचार लक्षात घेऊन वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करणारी मंडळी साडे अभ्यासक संशोधक विचारवंत असलेली सगळ्या परिसरातील गुणीजन टाळकरी मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य श्रोते सज्जन या संप्रदायावर नितांत प्रेम करून ऐका. आपला हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याकरता त्यांचे रात्रंदिवस प्रयत्न आहे. अशी सगळी वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून वाटचाल करणारी सर्व साधक मंडळी सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून त्या पौर्णिमेच्या शाकंभरी पौर्णिमेच्या पर्व काळात एक चांगला विचार समाजापर्यंत पोहोचण्याकरता विशेष करून संत साहित्याचा अभ्यास म्हणून चिंतन म्हणून तळागाळातील लोकांपर्यंत हा विचार पोहोचवण्याकरता ज्यांचे प्रयत्न आहेत ही सगळी या तालुक्यातील परिसरातील साधक मंडळी आदिशक्ती मुक्ताबाईंचं साहित्य त्यावर चिंतन व्हावं. मुक्ताबाईंचं साहित्य थोडं आहे पण समजण्याकरता कठीण आहे, तरी सुद्धा त्याचे प्रयत्न हा एक फार मोठा उपक्रम गेल्या अनेक दिवसापासून पौर्णिमेच्या पर्वावर आपण करत आहे. मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं चिंतन करतो आपण आहात. आज सुद्धा शेवटचा अभंग हा शुद्ध ज्याचा भाव झाला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या ताटीच्या प्रकरणातील शेवटचा महत्वाचे सगळेच अभंग आहे आणि हा मोठा अभंगही मोठा आहे. ज्यांचा अभंग आहे तेही मोठेच आहेत. ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विचारवंत सगळे मोठेच आहेत. आजूबाजूला सगळे मोठे आहेत, पण ज्याला तुम्ही मोठे पण दिलं तो एकदम छोटा आहे. नोहे दास खरा पर्या झाला असे डांगोरा यासी काय करू आता तुम्ही सगळे जाणते आहात. आणि आदिशक्ती मुक्ताबाईंचा 7 चरणाचा अभंग आपण चिंतनाकरता घेतलेला आहे. आईसाहेबांच्या अभंगावर चिंतन करण्याची पात्रता योग्यता आणि उपासना आपल्याकडे मुळीच नाही, माझ्याकडे तरी नाही. कारण मुक्ताईच्या अक्षराचा अर्थ लावण्याकरता जिथं सगळ्या संतांच्या मंदिरीमध्ये निवृत्तीनाथांकडे सगळ्यांनी जावं, या सूत्राचा पदाचा काय अर्थ होत असेल विचारण्याकरता, तेव्हा निवृत्तीनाथांनी त्याचा अर्थ नाही सांगायचा, काय म्हणायचं याचा अर्थ तुम्हाला ऐकायचा असेल तर ऐकावा तो अर्थ
मुक्ताईच्या मुखे. याचा अर्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मुक्ताईकडून तुम्ही जाणून घ्या असं म्हणणारे निवृत्तीनाथ जे विश्वाचे गुरु आहे. कोण आहे? विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो. ते जर अर्थ समजून घेण्याकरता अंगुली निर्देश मुक्ताबाईकडे करत असतील तर मुक्ताईच्या अभंगाचा शब्दाचा अर्थ काढणं काही सामान्य गोष्ट थोडी आहे. आणि ती आपण कदापि आपल्याकडून शक्य नाही. पण बोलविता धनी आईसाहेब बोलून घेतील तसा आपण या अभंगाचा भाव अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू. तो असाच असेल असं म्हणण्याचं धाडस नाही. विठ्ठल पहिले सर्वांना जे आपण हे आयोजक मंडळ आहे हा एवढा विचार तुम्ही हवला प्रगल्भ विचार तुम्हाला सुचला त्याबद्दल ज्यांना हे सुचलं आणि ज्यांनी हे पूर्णत्वास नेण्याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांना साष्टांग दंडवत आणि प्रणिपात करावा. एवढं मोठं कार्य हे आहे. केवढी मोठी मानदेळी आहे का. आता सर्व महाराज मंडळी माझ्या परिचयाची आहेत. त्यांचं नाव सुद्धा मी घेऊ शकतो परिचयासह. पण आता कोणाकोणाचं नाव घ्यावं आणि त्यांचा परिचय देतो म्हटलं तर हे एक एका होणी बळी रे एक एकाचे मनोव्यापारे असा संदर्भ त्यांचा असताना त्याच्यामध्येच कीर्तन संपून जाईल एवढा तो व्याप आहे. आणि म्हणून ठेवितो हा पायी जीव थोडा तुमच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपण एक चांगल्या प्रकारचा उपक्रम हा एवढा मुक्ताबाईंचं साहित्यावर चिंतन करणं हे भलं मोठं दुरापास्त आहे. कारण मुक्ताबाईंचं साहित्य मुक्ताबाईंचं जीवन हे पूर्ण गुह्यतेने भरले. या चारही भावंडांच्या विशेषत्वाचा जर विचार केला तर निवृत्तीनाथांची साधना ऐका ज्ञानोबरांची युक्ती सोपानदेवांचा एकांत आणि मुक्ताबाईचं गुह्य पंढरीश परमात्मा आणि नामदेवरायांचा जेव्हा संवाद आहे तेव्हा नामदेवराय म्हणतात नये मुक्ताबा कोण बोलणार आहे कोणाच्या संदर्भात बोलणार आहे कोणासोबत बोलणार आहे. नामदेवराय बोलून राहिले देवाला सांगून राहिले देवा मुक्ताबाईचं गुह्य काय गुह्य आहे मुक्ताबाईचं अपूर्ण जीवनच अथपासून इथेपर्यंत गुह्यतेने भरलेलं आहे. शेवटच्या पर्वामध्ये जर आपण चिंतन केलं मुक्ताबाईंच्या समाधीचे अभंग आहे. निवृत्तीनाथाने मुक्ताबाईशी एकांत केला निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी आणि गमन कोणे दिशी आरंभले. काय म्हटलं आई साहेब आपण जायचं कधी ठरवलं. मुक्ताबाईचं जीवन अगदी परखड आहे गुह्यतेने भरलेलं आणि परखड आहे. स्पष्ट वक्तेपणा जे बोलायचं ते बोलून मोकळं व्हायचं त्याच्या परिणामाची कुठलीच प्रकारच्या तमा बाळगायची नाही. नामदेवराय सारख्यांना म्हणावं मान अपमान वाढविसी हेवान दिवस असता दिव हाती घेशी. दिवसा कंदील लावून राहिले कोणाला कोणी नामदेवराला म्हणावं. आणि म्हणून परखड विचार निवृत्तीनाथाने विचार गमन कोणे दिवशी आरंभ दिले असं म्हणता बरोबर तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि ते बॅग घेऊन उभेच आहेत दारातही आलेले अरे नमस्कार का कधी आले
आता चालून केव्हा जाणार आहे? शहाणा पाहुणा असेल तर आल्या पावलाने परत गेल्याशिवाय राहणार? गोण्या दिवशी गमन आरंभिलं, जायचं केव्हा ठरवलं म्हणता? बरोबर, जायचं होतं त्रयोदशीला, वैशाख मध्ये त्रयोदशीला आईसाहेबाचं ठरलं होतं, ठिकाण ठरलं होतं, तिथी ठरली होती. पण गुह्य म्हटल्या बरोबर वैशाख शुद्ध दशमीला कडाडली वीज निरंजनी, जेव्हा नये मुक्ताबाई गुह्य आली गेली कैशी आम्हा कळली नाही, कोठे मुक्ताबाई गुप्त झाली. काय वाद करू राहिले? नामदेवराव प्रत्यक्षदर्शी होते ना, ते जर असं म्हणतात जे मुक्ताईचं जीवन पूर्णपणे गुह्यतेने भरलेलं आहे. किती अल्प आयुष्य महाराज मुक्ताबाईंचं. मुक्ताबाईंचं जीवन, मुक्ताबाईंचं बोलणं सर्व गुह्याने भरलेलं आहे. नामदेवराव उगीच नये मुक्ताबाई, मुक्ताबाईचं गुह्य कोणाला कळत नाही. ऐका, फार कमी वास्तव्य झालं मुक्ताबाईंच्या भूतलावर. कमी म्हणजे किती? ज्ञानोबा, श्रीमान निवृत्तीनाथ, या सगळ्या परंपरेमध्ये, भावंडांमध्ये, संत परंपरेमध्ये सर्वात कमी आयुष्य वयाने मुक्ताबाईंचं आहे. या भूतलावर आश्वी शुद्ध प्रतिपदा शेके 1200 मुक्ताई देखील जनी म्हणे केली मात त्यांनी. 1201 आश्वी शुद्ध प्रतिपदा ते वैशाख वद्य दशमी हा जर कालावधी आपण मोजला तर तो आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचं पूर्ण आयुष्य 17 वर्ष 7 महिने आणि 24 दिवस. विठ्ठल कमी वयामध्ये मोठं काम करणं इतिहासामध्ये नोंद कोणाची होत असते? वय कमी, कालावधी कमी आणि काम मोठं. सगळ्यांनी ऐका, मुक्ताईंच्या जीवनामध्ये इतिहासकारांनी, संशोधकांनी, संत परंपरेने सगळ्या संतांनी दखल घेतली आणि मुक्ताईला श्रेष्ठत्व प्रदान केलं. आयुष्य कमी, कालावधी कमी, वय कमी असताना लहानशी मुक्ताई जशी सनकाळी पण केले देशोधडी महान संत. लहान असलेल्या मुक्ताबाईंनी महान कर्तृत्व आणि कार्य केल्यामुळं इतिहासाने दखल घेतली. सगळ्या संत मांदियाळीमध्ये सगळ्यांनी मुक्ताईचं श्रेष्ठत्व मान्य केलं. का केलं? कोणाची दखल घेतल्या जाते? कोणाची घेतल्या जाते? लहान व्यक्तीने महान कार्य केलं त्याची. मोठ्याने मोठं काम केलं, काय त्याचा इतिहास होईल? काय होणार नाही? तो त्याच्या जबाबदारीचा भाग ठरतो. मोठ्याने मोठं काम केलं ती त्याची जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडली, याच्यामध्ये काही विशेष नाही. मोठ्याने मोठं काम केलं जबाबदारीचा भाग, लहानाने लहान काम केलं कौतुक, याच्या पलीकडे काय? एखाद्या लहान माणसाने लहान काम केलं, कौतुकाचा विषय संपला. बरं, मोठ्याने छोटं काम केलं, मान असलेल्या माणसाने लहान काम केलं, निर्बसना, काय त्याच्यामध्ये? पण इतिहास, नोंद, दखल, श्रेष्ठत्व कोणाचं? लहान असलेल्या व्यक्तीने महान कार्य केलं. मुक्ताईचं जीवन लहान, आयुष्य लहान, वय लहान, पण कर्तृत्व महान. काय महान? केले देशोधडी महान संत. महानता, श्रेष्ठत्व अधोरेखित होण्याकरता दोन गोष्टी लागतात. एक अनुभव लागते, एक दिव्यता लागते. मुक्ताईच्या जीवनामध्ये अनुभव आहे. काय अनुभव आहे? लहानशा माणसाला काय अनुभव? लोक म्हणतात आमचे केस का तसेच पांढरे झाले का, आधी खूप उन्हाळे पावसाळे पारे म्हणून झाले. म्हणजे व्यवहारामध्ये जे अनुभवता येते ती अनुभवता, ते अनुभव ज्येष्ठ असल्यामुळे येतात. वय जास्त मुक्ताईचं वय जास्त नाही ना, अनुभव कसे आहेत? नाथ महाराजांनी मुक्ताईचं वर्णन करत असताना दोन गोष्टी सांगितल्या. ते जे सांगितलं, एक अनुभव सांगितला. काकडा आरतीमध्ये जेव्हा सर्व संतांची बांदियाळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येते आहे, त्यांचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात,
कोंदले से ते त्याच्यामध्ये तेज कोठे नदीसे काजळी. कोण आहे मुक्ताबाई? आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. अनुभव फार उडाचे आहे, पाठीशी आहे. कोण दिले से तेज कोठे प्रकाशमान दिव्यता प्रकाशाचं धोतक असलेल्या मुक्ताबाई आहे. म्हणूनच तर सनकाळी म्हटलं ना. लहानशी मुक्ताई जशी सनकाळी. सनकाळी म्हणजे काय? काय होते भाऊ सनकाळी म्हणजे? सनकाळी माहिती आहे आपल्याला? अंबाडी माहिती? अंबाडी पूर्वीच्या कालखंडामध्ये अंबाडी भिजत टाकायचे. काकडे महाराजांना माहित असेल आणि त्याच्यावरून मांडी महाराजांना माहित असेल. अंबाडी भिजत टाकायची आणि ती भिजली की त्याचा ताक काढायचा. त्या तागापासून दोर वगैरे वस्त्र घोंगड्या भिंगड्या काय व्हायचे अनेक त्याचे प्रकार होते, त्याचे उपयोग व्हायचे. आणि ते ताक काढल्यानंतर पांढरी लांब लचक काळी राहायची. त्याला म्हणतात सनकाळी. ते काय करत होते? सनकाळी काय करते? लाईट नव्हती पूर्वीच्या काळामध्ये, कुठंच लाईट नव्हती. सगळा अंधार होता. म्हणजे अंधार म्हणजे घरी. आता मी लहान असताना मला आठवते की आमची आई सकाळी संध्याकाळी सगळे काच बीज पुसायचे, रॉकेल त्याच्यामध्ये भरायचं, वात लावून ठेवायचे आणि रात्री दिवा लावायचा. जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत सगळं काम आटपून यायचे आणि प्रकाश संपला की अंधारात झोपायचं, उजेडला जेव्हा की उठायचं. आटपला. रस्त्याने लाईट नाही, घरातील लाईट. लाईटचा शोधच नव्हता. मग हनुमंताच्या मंदिरात दिवा असायचा आणि त्या दिव्याला त्या सनकाळीनं पेटवायची. ती शीघ्र पेटणारी होती. सनकाळी कशी पेटण्याकरता विजत नव्हती. एकदा पेटली की ते घ्यायचं हनुमंताच्या दिव्यावर. पूर्ण गावाला, गावातील जे दिवे असायचे चौकात असायचे, घरात असायचे, त्या सनकाळीवरून आग इतका मागा. किती भाग्यवान आपण आहोत. आता खूप विज्ञानाने प्रगती केली. माचीचाही शोध नव्हता ना. लोक तुम्हाला पेटत कसे होते? असं रात्रभर पेटत ठेवायचं. चुलीमध्ये गौरी टाकून ठेवायची आणि त्याच्यावरच सकाळपर्यंत उजाडलं की त्याच गौरीच्या ह्याच्यावर पुरची अग्नी पुढे न्यायची. नाहीतर मग ते कापूस घ्यायचा आणि त्याच्यावर ते चकमक होती आणि त्याच्यापासून निर्माण म्हणजे असं अनेक. आता हे या गोष्टी सांगितल्या लोकांना कळणार आहे कारण त्याचा काही अनुभव आपल्याला नाही. पण ज्यांना अनुभव त्यांना ते कळते. मग त्या दिवार ते सनकाळी पेटवायची पुऱ्या गावाला. म्हणजे ते प्रकाशाचं काय आहे? धोतक आहे. तसं मुक्ताबाई सनकाळी म्हणजे अंधकाराला दूर करून जीवनामधला प्रकाश आपल्या अनुभवाच्या माध्यमातून प्रकाशित करणार व्यक्तिमत्व कुठलं असेल? वारकरी संप्रदायामध्ये वयाने लहान असलं तरी अनुभवाने मोठं असलेलं म्हणून श्रेष्ठ ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदिशक्ती मुक्ताई विठ्ठल. ते केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्याला पहिले कळलं पाहिजे. जे अभंग आपण कोणाचा घेतला? मुक्ताबाईचा. आपण चिंतन कोण्या अभंगावर करतो? ताठीच्या अभंगावर. ज्यांचे अभंग आहेत ते कोण आहेत ते कळलं पाहिजे ना. मुक्ताबाईंच्या जीवनामध्ये मुक्ताबाईंचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना मुक्ताबाई म्हणजे परीक्षा देणे हा विषय मुक्ताईच्या जीवनातला नाही. काय? परीक्षा घेणेही नाही. मुक्ताबाईंचं श्रेष्ठत्व उंची पाहायची असेल तर परीक्षा देण्याकरता भला मोठा अधिकार लागतो. काय लागतो? त्याला शाळेमध्ये जावं लागते की नाही? तिथलं सिलेबस पूर्ण करावं लागते आणि मग तो परीक्षा देण्याचा योग्यतेचा होतो. आहे की नाही? परीक्षा कोणाची होते? जो शाळेमध्ये जातो विद्यार्थी म्हणून त्याची परीक्षा होते. म्हणजे परीक्षा देण्याकरता एक अधिकार लागतो. बरं, परीक्षा घेण्याकरता त्याच्या पलीकडचा अधिकार लागतो. तो शिक्षक B.Ed, D.Ed, B.Ped त्यांनी केलं पाहिजे. तो परीक्षा घेऊ शकतो. म्हणजे परीक्षा देण्याकरताही अधिकार लागतो, परीक्षा घेण्याकरताही अधिकार लागतो. मुक्ताबाईच्या जीवनामध्ये मुक्ताईचं श्रेष्ठत्व परीक्षा दिली म्हणून नाही, परीक्षा घेतली म्हणून नाही,
या सगळ्याच्या वरची अवस्था मुक्ताबाईची आहे. परीक्षा देणे नाही, परीक्षा घेणे नाही, परीक्षा घेण्याकरता परीक्षकाची नेमणूक करणे हा मुक्ताबाईचा अधिकार. म्हणजे नामदेवरायांची परीक्षा घेण्याकरता ज्येष्ठ असलेल्या गोरोबा काकांना परीक्षक नेमण्याची जबाबदारी की तुम्ही याची परीक्षा घेऊ शकता. परीक्षा देण्याकरता अधिकार लागतो, परीक्षा घेण्याकरता लागतो आणि परीक्षक नेमण्याकरता सर्वत्र वरिष्ठ सर्वोत्तम अधिकार लागतो. ते जीवन मुक्ताबाईचं आहे. मुक्ताबाई म्हणजे कोणीतरी देवी आहे, मै तो आरती उतारू रे, असं कोणी समजू नका. मुक्ताबाई म्हणजे कोणी देवी आहे वा. मुक्ताबाईचं वर्णन करून राहिले तुम्ही. देवी म्हणून शुक्रवार धरा. आईसाहेबांचा जन्म अवतारी आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या मुहूर्तावर शुक्रवारी झाला. म्हणजे मुक्ताबाई देवीच आहे, पण सामान्य देवी नाही, असामान्य देवी. ऐका, देवी म्हणजे देवाला सुद्धा प्रकाशमान करण्याची सामर्थ्य शक्ती ज्या देवीमध्ये आहे ती देवी. मुक्ताबाईचे विशेषण तुम्ही जरा पहा. मुक्ताबाईला ज्या ज्या संतांनी विशेषण दिले, देवी म्हणून नाही दिले. योग माया, ब्रह्मचित कला, जगन्माता, मूळ माया, हे विषय काय सामान्य आहेत. आद्यत्रय जननी, जगत्त्रय जननी, म्हणजे हे विशेषण काय दर्शवतात. आद्यत्रय जननी म्हणजे तिन्ही देवाची आई, जगत्त्रय जननी म्हणजे सगळ्या सृष्टीच्या निर्मिती करता कारण असलेली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, एक शून्यची होते बाई. म्हणजे काहीच नव्हतं पण काहीतरी होतं. काय होतं? एक शून्य होतं. शून्य म्हणजे काय? शून्याला थोडी किंमत आहे. एक शून्य जर मी काढलं, महाराज एक शून्य काढलं आणि त्या शून्यावर 2 शून्य दिले, सांगा किती होता? एका शून्यावर शून्य दिलं, किती होता? शून्य. बरं 2 3 दिले समजा, एका शून्यावर 3 शून्य दिले, किती होता? शून्य. एका शून्यावर 5 शून्य दिले, किती होता? शून्यच. बरोबर आहे, शून्यच होतात ना. त्या शून्याला काहीच किंमत नाही. पण आता एक शून्य मी दिलं आणि त्याला कसा फाटा दिला, काय झाला? त्याच्यावर 1 शून्य दिलं, किती झाले? 10. वा, एके दाखविले 10 आणि फाटा पहा पुसोनी. एक या शून्याला 1 बनवून त्याला विस्तारामध्ये पुढे नेण्याच्या संदर्भात ज्यांची भूमिका आहे ते मुक्ताबाई आहे. ऐका, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, एक शून्यची होते पाही, पण तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. ते ढालगज कोण आहे? ऐका, ते कोण आहे? विश्वाच्या निर्मिती करता कारण असलेली ईश्वराला खऱ्या अर्थाने शक्ती देणारी कोणी आदिशक्ती असेल तर ते मुक्ताबाई आहे. म्हणजे मुक्ताबाई ज्ञानोबाईची बहीण आहे म्हणून श्रेष्ठ आहे. मुक्ताबाई इतक्या हे नाही, आधीचा मुक्ताबाई हे अवतारातलं मुक्ताबाईचं स्वरूप झालं. पण मुक्ताबाईचे जे मूळ स्वरूप आहे, मूळ माया, योग माया, ब्रह्मचित कला, ब्रह्माला प्रकाशित करणारी. ऐका, ब्रह्म तर भोप्यासारखं असते, त्याला काही नाव नाही, रूप नाही, रंग काहीच नसते. पण त्याला जेव्हा आकाराला यावं लागते आणि आकारा आल्यानंतर काही काम करावं लागते, तर ते काम करण्याकरता लागणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्याच्यामध्ये अनेक शक्ती आहेत. 6 शक्ती आहे. एक चित शक्ती आहे, पराशक्ती आहे, आदिशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे, कार्यशक्ती आहे. या सगळ्या शक्तीचं मूळ शक्ती कोण असेल तर ते मुक्ताबाई आहे. आता हा जर विषय आपल्याला वाढला तर ते तुम्हाला सांगता सांगता झोपा येऊन जाते. मी सांगतच राहील. कशा करता सांगायचं ते? फक्त मुक्ताबाई कोण आहे तेवढं समजून घ्या. मुक्ताबाई देवी म्हणून जर आपण मुक्ताची उपासना केली तर मुक्ताबाईच्या मूळ स्वरूपाला कमीपणा येईल. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, लक्ष्मी म्हणून मुक्ताईची उपासना करायची नाही, पार्वती म्हणून मुक्ताईची उपासना करायची नाही. मुक्ताबाईची उपासना केली जी लक्ष्मी प्राप्त होते हा भाग वेगळा. मुक्ताबाईच्या मूर्तीवरून हात फिरले, तिच्या चरणावर आपण हात लावले तर आपल्या भाग्यरेषा बदलतात, धनरेषा बदलतात. म्हणजे मुक्ताईच्या उपासनेमुळे आपल्याला मुक्ताई लक्ष्मी प्राप्त होईल. पण लक्ष्मी म्हणून मुक्ताईची उपासना करायची नाही. का करायची नाही? तर ब्रह्म साकारल्यानंतर या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 गोष्टी सांभाळण्याकरता 3 देवतेची निर्मिती करावी लागते. किती देवताची? 3. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे व्यवस्थापन करण्याकरता
त्या ब्रह्माला शक्ती म्हणून जी शक्ती प्रधानता देते ती शक्ती आदिशक्ती. कोणाची? आणि आदिशक्ती मुक्ताईचं स्वरूप असल्यामुळं मी म्हणतो म्हणून नाही, सगळ्या संतांनी म्हटलं. जनाबाईचं प्रमाण आपल्या सगळ्यांना माहित आहे. आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पायी. नामदेवराय सांगतात आदिशक्ती मुक्ताबाई मुक्तपणे अवतरली आम्हाला ओढी झाली घोड चुकी. नामदेवरायचं प्रमाण आहे. नाथमानाचं प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. म्हणजे 3 क्रमांकाची जी शक्ती ब्रह्माला साकारण्याकरता कार्य करणारी आहे, व्यवस्थापनाकरता 3 देवीची निर्मिती करण्याकरता जी शक्ती कार्य करते त्या शक्तीचं नाव आदिशक्ती आहे. आणि ती आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आणि 3 देवतांची ते कोण आहे? मुक्ताबाई नमो निरोपर्यंत त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. म्हणजे ते ब्रह्मदेवाची आई आहे, भगवान शंकराची आई आहे आणि विष्णूची आई आहे. 3 देवाची जर आई आहे आणि लक्ष्मी म्हणून जर मुक्ताईची उपासना केली तर स्त्री सुक्तामध्ये लक्ष्मीचं वर्णन असं आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मी प्रिय सखी देवी नमाम्यच्युत वल्लभाम. म्हणजे लक्ष्मी कोण आहे? विष्णूची पत्नी. मुक्ताबाई कोण आहे? बस आद्यत्रय जननी. आणि म्हणून मुक्ताबाईची उंची पाहत असताना, मुक्ताबाईची उपासना करत असताना कशी केली पाहिजे आणि म्हणून आपण आईसाहेब कोण आहेत हे समजून घेण्याकरता बरंच चिंतन आहे. पण थोडक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आदिशक्ती मुक्ताबाई स्वतःच्या कर्तृत्वाने दैदिप्यमान आहेत, स्वतःच्या सामर्थ्याने श्रेष्ठत्व प्रदान झालेलं आहे त्यांना. आणि अशा मुक्ताबाईचं श्रेष्ठत्व अधोरेखित करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेवराय असतील आणि योग सम्राट चांगदेव महाराज असतील, या 3ही देवांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं कुठली पात्र असल तर ते आहे मुक्ताबाई. ऐका, आई साहेबांना म्हणजे मुक्ताबाईला एक नाव आहे विदर्भामध्ये, खानदेशामध्ये, मराठवाड्यामध्ये. मुक्ताबाईला काय म्हणतात? आई साहेब म्हणतात. काय म्हणतात? आई साहेब म्हणण्याचं कारण काय? आई वेगळी साहेब वेगळं. त्याचं जर आपण संधी विग्रह शब्दाचा, आईचे गुणधर्म वेगळे आहेत आणि साहेबाचे गुणधर्म वेगळे आहेत. साहेबाचे गुणधर्म आहेत हंटर मारणे आणि आईचे गुणधर्म आहेत जवळ करणे, वात्सल्य भावाने, किती अपराध झाले तरी त्याचे पोटात घालून, हे आईचे गुणधर्म आहेत. मग आई आणि साहेब दोन्ही गुणधर्म एक करून हे मुक्ताबाईचे व्यक्तिमत्व कसं काय? त्यालाच मुक्ताबाई म्हणतात. ऐका, वेळ प्रसंगी संघभरात सामान्य माणसाची जवळ करून त्याला आपलं स्वरूप प्राप्त करून देण्याची शक्ती ज्या मुक्ताबाईमध्ये आहे. कृपा कटाक्ष हाळिले बसा आपुल्या पदी बहिसविले बाप रखमादेव भक्ताजी दिले. आई साहेबांनी आपल्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं पद प्राप्त करून देण्याची सामर्थ्य वात्सल्य भावातून. पण मोठ्यान करता ऐका, जर ते चुकत असतील तर हंटर म्हणजे आपल्या परखडप्रमाणे त्यांना वटलीवर आणण्याचं काम करणाऱ्या मुक्ताबाई आहेत. आणि एकाच वेळी आई आणि एकाच वेळी साहेब दोन्ही भूमिका ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या अर्थाने साजेशा जुळतात, शोभतात, ते नाव आहे श्री संत मुक्ताबाई. अज्ञानाशी बोध, वात्सल्य भावाने अज्ञानी लोकांना माफ करून त्यांना बोध कर. अज्ञानाशी बोध आणि हंटर मारून सज्ञानाशी शुद्धी. हे कोणाचं काम आहे? अज्ञानाशी बोध. अज्ञानाला बोध करणं तर मुक्ताबाईंचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करून राहिलो. अज्ञानाची बोध कोणी करू शकते? माझ्यासारखे कंबर बांधती आणि तुम्हाला म्हणते या तुम्हाला आम्ही ब्रह्मज्ञान सांगतो एकादशीच्या दिवशी जेवण करून. लोकही ऐकतात ना, लोकही ऐकतात आणि हे सांगतात. पुढे काय व्हायचं ते होईल, दुखायचे तो विषय नाही. पण हे सांगणार अज्ञानी लोकांना बोध करणं काही फार मोठं काम नाही, ते कोणी करू शकते. पण मुक्ताबाईचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना सज्ञानाशी शुद्धी, सज्ञानी लोकांना शुद्धीवर आणणं, आणि ते हंटारा मुक्ताबाईच्या हातात आहे. आणि सज्ञानी ज्ञानोबाराय होते. कोण होते? सज्ञानी नामदेवराय होते आणि सज्ञानी चांगदेव महाराज होते. अशा सज्ञानी लोकांना आपल्या कर्तृत्वापासून ऐका, जसं गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करतात. का करतात? त्याचं कारण आहे कर्तव्य बिनमुख झालेल्या अर्जुनाला सन्मुख करण्याकरता. गीतेची काय? तसं ज्ञानोबाराय समाजाभिमुख जे आपलं कर्तृत्व आहे, ज्या उद्देशाने महाराज आले तो उद्देश बाजूला सारून ते ताटी लावून आत बसले आणि त्यांना ताटीच्या बाहेर काढण्याकरता
समाजाला उपदेश प्रवृत्त करण्याकरता ज्ञानोबारांना सुद्धा विन्मुख झालेल्या ज्ञानोबारांना सन्मुख करण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. त्याचं चिंतन आपण करणार आहोत. मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये कशा करता बोलून राहिलो मी की आदिशक्ती मुक्ताबाई कोण आहे हे जर आपल्याला समजलं नाही तर मग ताटीच्या अभंगाचं चिंतन कसं काय? आपल्याला हे सगळं संत परंपरेमध्ये मुक्ताबाईचा काय अधिकार आहे ते आपल्याला कळावं म्हणून प्रस्तावनेमध्ये मुक्ताबाईचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. हे मुक्ताबाईचं काम आहे. सज्ञानी म्हणजे हे सज्ञानी होते सगळे. अज्ञानी लोकांना नाही, सज्ञानी लोकांना. लहान मुलगा जर रुसला एखादा तर त्याचा रुसवा लगेच काढता येतो. कशाने? एक पार्लेचा पुडा दिला तरी तो समजू शकतो. पण घरातला जबाबदार मनुष्य ज्याला पूर्ण घराची अर्थव्यवस्था मलार ज्याच्यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे, त्या माणसाला कोण्या शब्दामध्ये समजून सांगायचं ते समजून सांगण्याकरता तेवढी उच्ची लागते, तसे शब्द लागतात. आणि म्हणून सज्ञानी लोकांना शुद्धीवर आणणं हे काम मुक्ताबाईचं असल्यामुळं लहान असलेल्या मुक्ताबाईला सगळ्या संतांनी भलं म्हटलं. विशेष करून ज्ञानोबाराने मुक्ताबाईला भलं म्हटलं. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, का भली? दाखविली सोय आम्हाला ज्ञानोबारायणी भलं म्हणावं याच्यामध्ये मुक्ताबाईचं भलं पण आहे. 100 मूर्खांनी तुम्हाला म्हटलं तुम्ही शहाणे आहात. काय शहाणपणा आहे त्याच्यामध्ये? किती मूर्खांनी? 100 मूर्खांनी म्हटलं तुम्ही खूप शहाणे आहात. त्याच्यामध्ये काही शहाणपणा नाही. एखाद्या शहाण्याने तुम्हाला शहाणा नाही मूर्ख म्हटलं तरी ज्ञानोबारात तरी मी मूर्ख. म्हणजे एखाद्या शहाण्याने तुम्हाला मूर्ख म्हटलं तरी तुमचा शहाणपणा. पण 100 मूर्खांनी तुम्हाला शहाण म्हटलं त्याच्यामध्ये शहाणपणा. आमचे वक्तेबाबा म्हणत अरे किती खापर कुंड्यामध्ये 1 रुपया होते. असं गणित आहे का काही की टोपलं बरं खापर उघडा गोळा केल्या म्हणजे 1 रुपया होतो. तसे किती मूर्ख म्हणजे एक शहाणा होतो. असं काही समीकरण असेल तर मग सांगा. पण भले म्हणणारी कोण आहेत? भले म्हणणारे भले आहेत. शहाण्याने म्हणावं तुम्ही शहाण्या. ज्ञानोबाराने म्हणा मुक्ताबाईला भलं. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हालागी. आम्हालागी म्हणजे ज्ञानोबर आहे, आम्हालागी म्हणजे नामदेव आहे, आणि आम्हालागी म्हणजे चांगदेव महाराज. अनेक वचनी शब्द प्रयोग आहे. मग ज्ञानोबारांना काय सोय दाखवली? बस त्याच्याकरता ताटीच्या अभंगाचं चिंतन आहे. ऐका, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दिवसापासून आपण हा उपक्रम करतो. खूप आनंद झाला. म्हणजे संत साहित्याचा अभ्यास करणं, ते संतांनी जे वाङ्मय तयार केलं ते आपल्या हिताकरता केलं. ठस ठसून त्याच्यामध्ये आपलं काय संत साहित्याचा अभ्यासाचा अर्थ काय आहे? सत हितम तत् साहित्यम. ज्याच्यामध्ये मनुष्याचं हित ठस ठसून भरलेलं आहे त्याचं अध्ययन करण्याकरता संतांनी ती तयार केलंय. आपलं हित व्हावं, आपलं हित कळावं आपल्याला नाही, त्यांना संतांना आपलं हित कळते. शोधून आले संत हिता अहित जगाचे. त्यांना हितही कळते आणि आपलं हित हो त्याबद्दल कळवळाही असते. हे तो हिताचा कळवळा. आणि म्हणून त्या पोटी संतांनी जे साहित्य तयार केलं ते सत हितम तत् साहित्यम. आपलं हित ज्याच्यामध्ये आहे त्या साहित्याचं चिंतन करण्याची जबाबदारी आपल्यावर आली. आपण ते सगळं शोधून दिलं आणि नवीन नवीन उपक्रम कोण लागले. ज्ञानोबारायांचे पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, नाथ महाराजांच्या भागवताचं पारायण हे का करायचं असते? त्याचं कारण जे आहे सगळ्या समाजांना ते अक्षर कळले पाहिजे. संताचा भाव, बोलण्याचा भाव काय आहे, उद्धाराकरता काय 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 आपण ऐकलं पाहिजे हे आपल्या वाडवडील लोकांनी सांगितलंय. आज नाथ महाराजांच्या भागवताची जी अवस्था झाली तीच अवस्था तुकोबारांच्या गाथ्याची झाली. भविष्यामध्ये ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची पर्यायी जे जे संतांचं साहित्य आहे हे प्रवाहाच्या बाजूला पडेल अडगळीमध्ये. त्याच्याकडे पाहणार नाही. काय कधी आपण निळोबारांच्या गौडी कोण चिंतना करत होतो? कोण घेतो? काल्याच्या कीर्तन कोण घेतो? आपण नाटाचे भंग आपण
आंधळे पांगळे हे रूप कधी आपण चिंतना करता घेणार? समाजाला कधी सांगणार तुम्ही ते जसं तसं राहील ना. पण तुम्हाला मी का साष्टांग करतो वारंवार वारंवार तुमच्या चरणी, की तुम्हाला केवढी चांगली बुद्धी सुचली आईसाहेबांच्या कृपेने, की मुक्ताईच्या ताटीच्या भंगाचं चिंतन करावं, समाजाच्या समोर तो विषय न्यावा. आज समाजाला त्या ताटीच्या भंगाची किती नितांत गरज आहे. कुठं समाज चालला फरकट वाहत. कोणालाही लोक साधू म्हणायला लागले, कोणालाही संत म्हणायला लागले, कोणाला संत म्हणावं, कोणाला साधू म्हणावं, आपली निष्ठा कोणाच्या प्रती किती असावी याचा सगळा वहापोह करणारा, जरी ज्ञानोबारायांच्या निमित्ताने तो उपदेश असला तरी तो सर्वसामान्यांचं हित लक्षात करून घेतलेला उपदेश आहे. उगीच मुक्ताबाईचे ताटीच्या भंग म्हणजे काही सामान्य भंग नाहीत. आपण त्याचं चिंतन करून राहिलो आणि म्हणून आज माझ्याही वाट्याला तुम्ही सेवा दिली. वास्तविक पाहता माझी योग्यता तशी नाही, पण महाराजांनी केला फोन चला. पण मला असं वाटतं ज्यांनी मुक्ताबाईबद्दल एवढी त्यांच्या संवेदना जर असतील तर आपण गेलं पाहिजे. आणि जे वाङ्मयाची अक्षराची संत विचाराची सेवा करत असतील त्यांची सेवा करण्याचं जर भाग्य आपल्याला लाभत असेल तर तुकोबारांच्या भाषेमध्ये तरी माझ्या दैवा पार नाही म्हणून आज ताटीचा अभंग आपण चिंतना करता घेतला. सगळ्यांनी ऐका. आता मी काही सासूच्या सुनेच्या जावयाच्या गोष्टी मलाही सांगता येणार नाही आणि ताटीच्या अभंगात चिंतन करताना त्याचा काही दुरान्वयी संबंध येणार नाही. आणि मला श्रोत्यांची मानसिकता माहित आहे कशी आहे. पण ते मला कृपा करून आपण आलो कशा करता, केवढा मोठा याला प्रयास लागतो, किती कष्ट लागतात. एक एक महाराज मिळत नाही. महाराज तिथं सगळी मांदियळी त्यांचा संवाद तुम्ही घडवून आणला, हे फार मोठं काम आहे. तुम्ही समजता तेवढं सोपं नाही. 2 महाराज एकत्रित येत नाही, येतात का? आज आपला जाऊ द्या सामान्य लोकांचा महाराज मंडळीचा संवाद सगळा हरवला. त्याला अनेक कारण आहेत, ती कारण मीमांसा ती करणार. सगळा संवाद संपला, वाद निर्माण झाला. पण अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या साधकांची मांदियळी, वारकरी सांप्रदाय विचार वसा स्वीकारणाऱ्या लोकांची मांदियळी वळवणं हे फार कठीण काम आहे. ते तुम्ही केलं. तुमच्या साधनेला मी साष्टांग प्रणिपात करतो. वारंवार वारंवार काय करतो, हे खूप कठीण काम आहे. तुम्ही समजता तेवढं सोपं नाही. कोणाला वेळ आहे महाराज? प्रत्येक जण प्रत्येकाचं बिझी शेड्यूल आहे. कार महाराज होते भूमला, वेळ होतो. कोणी कुठं असेल, कोणी सगळे एकत्रित येणं आणि ते येण्याच्या पाठी उद्देश काय, अवस्था कशी आहे? निरपेक्ष, निस्वार्थी, निरभिमानानी. हे जे शब्द आहेत म्हणण्याकरता खूप चांगले वाटतात. वास्तवतेमध्ये जगणं हे कठीण आहे. चांगला आदर्श तुम्ही निर्माण केला. तुम्ही कौतुकास नाही, सगळ्या गोष्ट पात्र आपण आहोत. आणि म्हणून मुक्ताईचे ताटीचे भंग. लोक म्हणजे ताटीचे भंग काय, ताटी काय प्रकरण आहे? ते प्रासंगिक स्वरूपाचे अभंग आहे. नेहमी आपण ऐकतो शेवटची आपण तुका म्हणे, नामा म्हणे, असे ते आपण ऐकतो. याच्यामध्ये काहीच म्हणे नाही. ध्रुपद ह्याच आम्ही बरचसं चिंतन केलं. पुराणे माऊली वगैरे मागे आम्ही बऱ्याचशा विद्वानांना विचारलं, मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगात ध्रुपद कुठलं लावायचं? बऱ्याचशा अभंगामध्ये जे ध्रुपद असते, पहिले ध्रुपद कशाला म्हणतात तेच म्हणजे आपल्या लक्षात येईल. ध्रुपद म्हणजे ध्रुव म्हणजे प्रधान, ज्यामध्ये प्रधानता आहे आणि ते एका ठिकाणीच उभं असते आणि त्याच्या भोवती सगळं. म्हणजे बैलगाडा आपण पाहिला ना, बैलगाडा सोपं उदाहरण तुम्हाला देतो. बैलगाड्याला अनेक अवयव असतात. जे बैलगाडा तू पाहिला का? बैलगाडा बैलगाडा एक मुख्य असते आख, त्याला काय म्हणतात? आख. आख म्हणजे ते काय करते? आख फिरत नाही, आख एका ठिकाणी स्थिर असते. विशेष त्याला पेटी केलेली असते. आग गाड्याची एका ठिकाणी असते, पण ते आग एका ठिकाणी उभे राहते, स्थिर असते. पण ते आखेभोवती सगळे आरे पाठे चाक, चाकाचे सगळे आरे जेवढे असतात तेवढे, त्याचे पाठे ते सगळे फिरत राहतात. कारण ते आग त्या गाड्याचं प्रधान आहे. ते काय? त्याच्या भोवती सगळे फिरण्याची सामग्री. तसं अभंगाचं ध्रुवपद जे असते ते एका ठिकाणी स्थिर असते. मग अभंग 3 चरणाचा असो, 4 चौचरणी असो, 7 चरणाचा असो, की तो 100 चरणाचा असो, ते चरण सगळे ज्याच्या भोवती फिरतात त्याला ध्रुवपद म्हणतात. आणि ते सिद्धांत स्थित अभंगाचा. मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगाचं चिंतन केलं योगी पावन मनाचं. पण बाकीचे पुढे दृष्टांत आहेत. दृष्टांत ध्रुवपद होऊ शकत नाही.
मग बऱ्याचशा अभंगामध्ये मग आमचे वक्ते महाराज म्हणत की या सगळ्या ताटीच्या अभंगाचा सिद्धांत काय, तर तो आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सर्वानुमते आता मोठ्याने जिथं काही प्रमाण जुळत नाही तिथं श्रेष्ठाचार मानला पाहिजे, आहे की नाही. काही आपल्या द्विधा मनस्थितीमध्ये गोष्टी करतात तिथं मग श्रेष्ठाचार श्रेष्ठाचार म्हणजे येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती केर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील म्हणजे निवड केस पांढरे झाले म्हणजे जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय तया ते नमस्कारी ती पाय. वडील म्हणून हे वडील नाही, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगा दे. बस त्या वडिलांनी सांगितलं ना, हे ध्रुपद म्हणायचं, आपण म्हणायचं, हे गुही आहे. चिंतन ताटीचे अभंग म्हणजे काय, हे प्रासंगानुरूप घडलेले अभंग आहे. पहिले ताटी म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घ्या. ताटी या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये 4 प्रकारांनी येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शेके 1212 तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाले. आणि मग कालांतराने ती प्रत शुद्ध करण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. आणि मग प्रत शुद्ध झाल्यानंतर पुढे भविष्यामध्ये आणखी कोणी आपला आगाऊपणा करू नये म्हणून नाथ महाराजांनी शेवटी 4-5 ओव्या त्याच्यामध्ये घातल्या. त्याच्यामध्ये एक ओवी आहे, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जान नरोटी ठेविली. या ओवीमध्ये ताटी या शब्दाचा अर्थ आहे जेवणाचं ताट. यमनियमांची ताटी लाविली, इथं ताटी शब्दाचा अर्थ आहे कुंपण. सुखाची ताटी ओघरी, इथे या ठिकाणी ताटी या शब्दाचा अर्थ आहे सुख. ताटी या शब्दाचा अर्थ होते सुख, ताटी या शब्दाचा अर्थ होते कुंपण, आणि ताटी या शब्दाचा अर्थ होते ताट जेवणाचं. पण ताटीच्या अभंगामध्ये इथं ताटी या शब्दाचा अर्थ कुंपण होत नाही, जेवणाचं ताट होत नाही, सुखही होत नाही. पण इथं ताटी या शब्दाचा अर्थ होतो गवताच्या झोपडीला, गवतापासून बनवलेला झोपाटा दार म्हणजे ताटी. जे बोलणं जे संवाद झाला ते झाले अभंग, आणि त्याला नाव दिलं प्रकरण पर्व. त्याच्यामध्ये ताटीचे अभंग. पण हा प्रसंग घडला कसा, प्रासंगिक जर स्वरूपाचा अभंग आहे तर प्रसंग काय घडला, थोडका प्रसंग आपण विचार करू त्याचा आणि अभंगात प्रवेश करू, पुढे निघून आपली सेवा आपण वेळेच्या आत पूर्ण करू. पुढे बहुत करणे आहे, पहिले तर जेवण करणे बाकी काही असू केलं. बहुत म्हणजे बहुतामध्ये जेवणच महत्वाचं आहे, बाकी काही 7 ते 9 कीर्तन आहे आणि 9 च्या नंतर जेवण आहे. ताटीचे अभंग हे प्रासंगिक आहेत. काय प्रसंग घडला, महाराष्ट्रामध्ये ही जी 4 भावंड आहेत ही अवताराला आलेली, याच्या अवताराची कारणमीमांसा करण्याकडे आपल्याकडे काही वेळ नाही. पण ही भावंड कशा करता अवताराला आली, आपलं ब्रह्मस्वरूप सोडून ब्रह्ममूर्ती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले. जगाच्या उद्धारा जगदोद्धारा लागी धरिले अवतार. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या कल्याणाकरता उद्धाराकरता हे भावंड अवताराला आले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्रिमूर्तीनाथ सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई ही भावंड अवताराला येण्याच्या आधी महाराष्ट्रामधला कालखंड जर आपण पाहिला तर तो फार विचित्र होता. कसा होता, राजे यवन भ्रष्ट झाले, सगळे दोषांनी गांजलेलं होतं काम. नवे सगळा समाज अंधकारामध्ये बुडालेला होता आणि त्या अंधकारामध्ये ज्ञान लोपलं होतं. लोकले ज्ञान जगे
रामा जनार्दनी एकच वाङ्मय केलं, इतकं प्रसिद्ध झालं. त्यांचं म्हणणं आहे, लोपले ज्ञान जगी. जगामध्ये ज्ञान लोपलं होतं. ज्ञान कशामध्ये लोपत असते? ज्ञान 4 गोष्टीमध्ये लोपते: भाषेमध्ये, जातीयतेमध्ये, परंपरेमध्ये, गुह्यतेमध्ये. तेवढं चिंतन करण्यात आपल्याकडे वेळ नाही. ज्ञान लोपलं. अवतार ज्ञानोबरांनी त्या 4 भावंडांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेने ऐका त्यांना स्वीकारलं नाही. कशी व्यवस्था होती ते आपल्याला पाहायचं नाही, पण एक संन्यासाची पोरं म्हणून त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिल्या गेलं आणि आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिल्यानंतर समाज आपल्याला आपलं म्हणेल या भावनेने ही 4 भावंड समाजाकडे आशाळभूत नजरेने पाहायची. पण तरी सुद्धा समाजाने त्या प्रवाहामध्ये यांना सामील करून घेतलं नाही आणि मग नको त्यांचा आई वडिलांच्या पाश्चात छळ करण्यात आला. त्या छळाला कंटाळून ही भावंड ऐका कोपाला पाटील गावचे लोक आणि मग गाव सोडून आळंदीच्या बाहेर सिद्ध बेटावर राहायला गेले. राहायला गाव सोडून जरी गेले, जरी झाला संन्यासी, तरी माध्यान्हासी तोंडवासी ते तर आहेच ना. मग त्याच्याकरता 4 भावंड आई वडिलांचं क्षेत्र हरवलं आणि आई वडिलांना जहंत प्रायश्चित्त दिल्यानंतर भावंड ही विसिद्ध बेटामध्ये राहायला लागले. त्यांचं मार्गक्रमण, त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवनमान कसं असायचं? मग आदिशक्ती मुक्ताबाई सर्वात लहान होत्या, खूप लहान. सोपान काकावर मुक्ताबाईच्या सांभाळण्याची जबाबदारी द्यायची आणि ज्ञानोबाराणी निवृत्तीनाथांनी कोरांना करता मधुगरी करता आळंदीमध्ये यायचे. निवृत्ती ज्ञान देव कोरांनाचे ऐका सगळ्यांनी, विशेष करून माता भगिनी. सांभाळी सोपान वजाबागी. सोपान काकानी मुक्ताबाईंचा सांभाळ करा. आता लहान मुलाचा सांभाळ कसा करावा लागतो हे आपल्याला कळणार त्याच्याकरता पण सोपान काकांनी मुक्ताबाईचा सांभाळ केला. कोणी मुक्ताबाईला महाराज स्नान घातलं असे, कोणी त्यांचे केस विंचरले असतील. आज आपण मुक्ताबाईला पंचामृताचा अभिषेक करतो. पयोदधी घृतम चैव मधु शर्करायकम पंचामृत स्थपणम प्रेताम परमेश्वरम. वेगवेगळे सुगंधी द्रव्य, मोठे उपचार आपण आईसाहेबाला आज करतो, पण त्यावेळेस कोणी काळजी घेतलीशी? काय लहान मुलाचा सांभाळ करणं साधी गोष्ट आहे? आई वडील नाहीत लहान मुलांचा सांभाळ करणं, पण सोपान काकाने सांभाळ केला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कोणी कोणाचा सांभाळ केला, तो सांभाळ करण्यामधून 2 भजनं तयार झाली. ते भावनिक भजन आहे. नामदेवरायांनी जनाबाईचा सांभाळ केला आणि सोपान काकांनी मुक्ताबाईचा सांभाळ केला. अतिशय भावनिक भजन तयार झालं. नामदेव जनाबाई नामदेवरायांनी जनाबाईचा सांभाळ केला आणि सोपान काकांनी मुक्ताबाईचा केला. सोपान काका सांभाळी सोपान मजलागी. सोपान काका सांभाळायचे. ज्ञानोबा भिक्षे करता एक दिवस आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्यानंतर समोर एक कर्मठ ब्राह्मण आपल्या मुलीच्या संबंधाकरता घराच्या बाहेर आले. ज्ञानोबराची त्याची दृष्टादृष्ट झाली. दर्शन झाल्याबरोबर दृष्टादृष्ट झाल्याबरोबर ह्या महात्म्याने इंद्राणीमध्ये जाऊन सचेल स्नान केलं. सचेल स्नान म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये पादत्राणासह त्याच्यामध्ये डुबकी मारणे बाहेर गेले. ज्ञानोबारांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही इंद्राणीमध्ये जाऊन सचेल स्नान करून आले, काय कारण आहे? त्यांनी सांगितलं की तुमचं दर्शन झाल्यामुळं मी एका शुभ कामाला घराच्या बाहेर पडलो.
मी शुभ कामाला घराच्या बाहेर पडलो, तुमचं दर्शन झालं, विटाळलेलं तुमचं मी मुख पाहिल्यामुळं माझं शुभ काम अशुभ होणार आहे, म्हणून मी सचेल स्नान करून आलो. ज्ञानोबाराने आपलं परीक्षण केलं. ऐका, मोठे माणसं जे असतात, आजारी पडलं की आपण डॉक्टरकडे जातो. आपण कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. पण मोठे जे असतात ते डॉक्टरकडे जाते. आपण आजारी का पडलो पहिले याचे कारण मीमांसा शोधतात. त्याला शिवा लोक म्हणतात. म्हणजे कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्रा काय करतो? दगडाच्या मागे धावतो, तोंडात घालायला त्याला. पण शियाना मारा बरं, शियाला तो काय करतो? शिया दगडाच्या मागे जात नाही, दगड मारण्याचा पिच्छा सोडत. त्याला शिवा लोक म्हणतात. ज्ञानोबाराने जपल्यामुळं यांचे जर शुभ कार्य अशुभामध्ये परिवर्तित होत असतील तर समाजाला नाही, आपण आपलं परीक्षण करायचं. आणि ज्ञानोबा अंतर्मुख झाले आणि विचार केला, जर आपल्या दर्शनाने लोकांची शुभ कामं अशुभामध्ये परावर्तित होत असतील, आपलं मुख पाहिल्यानंतर, तर ह्या पुढे या समाजाला आपलं अशुभ मुख दाखवायचं नाही. केवढा मोठा विचार झाला. आणि मग ज्ञानोबाने ठरवलं. पहिले तर या प्रसंगावर मला चिंतन असं करा वाटते की काय कसा समाज असं की एकीकडे ज्ञानोबारांचं दर्शन झाल्यामुळं अशोच अशुभ अपवित्र मानणारा समाज, आणि दुसरीकडे ज्या ज्ञानोबारायला ज्या इंद्रायणीमध्ये तुम्ही स्नान करून शुद्ध झाले ते तीर्थ म्हणून ब्रह्मांडातील सगळे तीर्थ कुठले? ब्रह्मांडातील सगळे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ अवघी सकळही तीर्थी निवृत्तीचे पाय, सगळे तीर्थ, ज्या तीर्थामध्ये आपण जातो कशा करता जातो? पापहम पाप कर्महम पापात्मा पाप संभवम त्रैमाम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. म्हणजे बुडी मारली की आपलं पाप जाते, शुद्ध होते. आपले पाप धुवून धुवून तीर्थाला मलिनता येते की नाही? आपले पाप धुतल्या जातात आणि आपले पाप धुतल्यामुळे तीर्थ मलिन होतात, आणि मलिन झालेले तीर्थ तीर्थे तया तीर्थे तया ठाया येती पुढीत व्हावया पर्व काळ पाया तळी वसे. मुक्ताबाईच्या ज्ञानोबारांच्या निवृत्तीनाथांच्या सोपान काढण्याच्या पायावर सकळही तीर्थे निवृत्तीचे तीर्थे पर्व काळ. आणि मग सगळे तीर्थ आपले पाप धुवून मलिन झालेले त्यांची मलिनता घालण्याकरता ज्ञानोबाराकडे यायचे, आणि ज्ञानोबारांचं दर्शन झाल्यामुळे यांचं अशुभ काय समाज व्यवस्था होती असो. आणि ज्ञानोबाराने ठरवलं आता आपलं मुख जगाला दाखवायचं नाही, आणि जगाचंही मुख विटाळलेलं आपण पाहायचं नाही. सिद्ध बेटावर आले, आपल्या पर्णकुटीमध्ये बसले, आतून आपल्या त्या गवताच्या ताटी जो झोपाडा होता तो लावला आणि ते बंद करून घेतलं. ज्ञानोबारा आत बसले. सगळ्यांनी ज्ञानोबारांना समजावण्याचा प्रयत्न केला, निवृत्तीनाथांनी सोपान काकांनी, पण अपेक्षित काही यश आलं नाही. आता तुम्ही थोडं शांत व्हा आणि एक विचार करा, समजा ज्ञानोबारा ताटीत बसूनच राहिले असते, काय झालं असतं? कल्पना करण्याकरता काय अडचण आहे आपल्याला? ज्ञानोबारा ताटीतच बसून राहिले असते. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, हे आपल्या सप्ताह वारी, हे जे हा जो उपक्रम आहे आपल्या उद्धाराचा विचार हा बंद झाला असता, ऐका. आणि म्हणून मुक्ताबाईंचे उपकार उगीच मुक्ताबाईला लोकांनी आई साहेब श्रेष्ठत्व प्रदान केलं नाही, श्रेष्ठत्व महाल केलं नाही, मोठेपण अधोरेखित केलं नाही. त्याचं कारण आहे ज्ञानोबारांना ताटीच्या बाहेर काढून, ऐका काय सुंदर अभंग आहे, इतके सुंदर अभंग आहेत. ज्ञानोबारांना सांगितलं तुम्ही स्वतःला योगी म्हणून घेता. मुक्ताबाईने सगळ्यांनी प्रयत्न केले पण नाही जमलं. मुक्ताबाई दारात उभ्या राहिल्या, त्या धोपाट्याला अशी थाप मारली, जे मुक्ताबाई बोलल्या त्याचे ताटीचे अभंग झाले.
योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मन मारुडी उन्मन करा, आशादंब ओगे आवरा, चिंता क्रोध मागे, हा अनेक प्रकाराने मुक्तावली सांगितलं. आपण एक साधू झाले, एर कोण वाया गेले, कुठे विकार ब्रह्मी मोड, ओगे मायेचे. खूप चिंतना, इतके सुंदर अभंग आहेत. मला असं वाटते प्रत्येक भगिनीने, प्रत्येक आबाल वृद्धाने, प्रत्येक लहान मुलाने, लहानापासून तर मोठ्या सगळ्यांनी मुक्ताईचे अभंग पाठ करा ताटीचे, आणि आपल्या जीवनामध्ये ते अभंग ओठात असतील थोडे पोटात घ्या आणि त्याची थोडी अनुभूती घ्या. काय कोणालाही तू कोणालाच साधू म्हणणार नाही, कोणालाच म्हणणार नाही, ज्याला म्हणायला पाहिजे त्यालाच म्हणणार. काय मुक्ताबाईचं वाङ्मय, कोणाला मला कोणाला म्हणू नये. मुक्ताबाई केवढी साधक बाधक विचार असायचा, कोणालाही साधू म्हणायचं नाही. कोणाला म्हणायचं, पहिले कोणाला म्हणायचं नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. ऐसा नसावा संन्यासी, कैसा नसावा. काय संन्यासीचे लक्षण आहे. ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय बोलतात. तुकोबारायांचे हिंदुस्थानी पद आहेत. कहे तुका सो संन्यास छोडा असं तलकी, तुकोबाराय बोलतात. ज्ञानोबा म्हणतात, काय म्हणतात ज्ञानोबाराय, मी आणि माझे पण, अर्थात मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. शब्द कशात पहा, अंतःकरण, जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जा, एक दिवसाचा नाही, निरंतर. मुक्ताबाई म्हणतात कोणाला संन्यासी बनावा, कसा संन्यासी असावा, कैसा असावा, कैसा नसावा, ऐसा नसावा. परमार्थाकाल, परमार्थाचा जो का दिवशी घर बांधिले डोंगरी, विशाल अगदी डोळ्यामध्ये अंजन घालणारे शब्द आहेत. आपली श्रद्धा कुठंच त्याला अंधता येणार नाही, डोळ्यात श्रद्धा होईल असे शब्द आहेत. मुक्ताबाई ज्ञानोबारांचं निमित्त करून समाजाच्या उद्धाराकरता भलं मोठं वाङ्मय तयार केलं. सर्व मुक्ताचे अभंग किती आम्ही शोधता 90-95 अभंग आमच्या हाताला लागले. मुक्ताबाईचा सार्थ गाथा मी तयार करून आलो. किती अभंग मुक्ताबाईचे आहेत, 100 झाले, अजून 90-95 पर्यंत गेलो. त्याच्यात मोठं चिंतन आहे, ते मुक्ताबाईचेच आहेत की आणखी कोणाचे आहेत, त्याच्याकरता 14 अभंग बाहेर काढून टाकले. हे 90 अभंगापर्यंत. पण जेवढं मुक्ताबाईचं वाङ्मय आहे इतकं प्रभावशाली आहे. काय मुक्ताबाईचं काही कूट अभंग आहेत, काही चांगदेवाच्या गर्व परिहाराचे आहेत, काही पाळणा प्रकरणातले आहेत, काही नाम महात्म्याचे जे 13 अभंग आहेत त्याचा हरिपाठ आहेत, म्हणजे हरिपाठाचे 13, ताटीच्या अभंगाचे 11, आणि असे करून काही कूट आहेत. पण जेवढे अभंग आहेत ते डोक्याला ताण देणारेच आहेत. म्हणजे त्याचं जर पाहिलं सार्थ करताना सगळा चितविलास कोण पाहणार आहे. संतांना आमचे वक्ते म्हणतात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला, माशी व्याली, घारी झाली, धार झाली, देखुनी मुक्ताई हा सगळी. थोर नवलाव झाला म्हणजे कोण बोलू शकते अभंग, मुक्ताईचा अभंग घेणं चिंतनाला आणि त्याच्यावर बोलणं मोठं दुरापास्ताय असो. मग कशा करता बोलून राहिलो, ताटीचे अभंग फार उंचीचे आहेत. आणि मग अशा अभंगामध्ये हा एक अभंग आहे. कुठला, आज आपण सेवेकरता घेतला. काय भूमिका आहे अभंगाची. मनुष्य जन्मामध्ये आपण आलो, ज्ञानोबाराचं निमित्त जरी मुक्ताबाई करत असल्या तरी तुमच्या सर्वसामान्यांचं हित त्याच्यामध्ये असल्यामुळं आपण जन्माला आलो. आपला जन्म सार्थक झाला पाहिजे, आहे की नाही. आपला जन्म सफल झाला पाहिजे, आपला जन्म धन्य झाला पाहिजे. कशाने जन्म मनुष्याचा सार्थक होईल, कशाने मनुष्याचा जन्म धन्य होईल आणि कशाने मनुष्याचा जन्म सफल होईल, संत वाङ्मय देता विचार आहे. ओझरता विचार करून आपण अभंगामध्ये प्रवेश करू. सगळ्यांना विनंती आहे, वेळ जरी झाला आता 7 पर्यंत आपण प्रस्तावनेमध्ये देऊ घालवला. अभंग 7 चरणाचा आहे. 7 वाजल्यावर कीर्तन झालं ना, 7 ते 9, 8:30 वाजून गेले. किती वाजले बाबू, 8:30 मला 7ला फाट्यावर होता. आणि म्हणून 7 ते 9 अभंगाची कीर्तनाची वेळ असल्यामुळं असो आपण अभंगाचं यथावकाशामध्ये चिंतन करू. आदिशक्ती मुक्ताबाईचा अभंग असल्यामुळं त्या अभंगामध्ये प्रवेश करायचा, प्रस्तावना काय थोडी मांडायची आणि मनुष्याचा जन्म सफल असला पाहिजे.
सफल असला पाहिजे, मनुष्याचा जन्म धन्य असला पाहिजे, मनुष्याचा जन्म हा सार्थकी असला पाहिजे. काय केलं म्हणजे माणूस आपला जन्म सार्थक होईल, काय केलं म्हणजे सफल होईल, आणि काय केलं म्हणजे मनुष्याचा जन्म धन्य होईल. संत वाङ्मय त्याचा विचार आला. सर्वच विचार आपण करू शकणार नाही, पण जन्माची सफलता सगळ्यांनी विचारा. ते कोणाला विचारा, ते नामदेवरांनी विचारा. नामदेवरा नामामुळे त्यांचा जन्म सफल झाला. कोणाचा हो? ज्यांच्या ट्यूबवेलला पाणी लागलं त्यांचा, ज्यांनी घर बांधलं त्यांचा जन्म सफल झाला. कोणाचा? घर बांधणे. तुम्ही घर बांधलं असेल तर मला माझ्याकडे जरा यांनी पाहू नका. घर बांधा हे तुकोबारे सांगतात, म्हणून बांधा. घर बांधा हे नाथ महाराज सांगतात. तुकोबारांचं बोलणं आहे, सगळ्यांनी ऐका. नका तेजूर अंडा पोरे बांधा सोप्या माळ्या घरे. घरे अनेक वचन, घर नाही घरे, म्हणजे इथंही बांधा आणि सिल्लोडलाही बांधा. नसतील पैसे तर संभाजीनगरलाही बांधा, म्हणजे घरे घरे बांधा असं तुकोबारा म्हणतात. बांधा. आणि म्हणून मी कशाला म्हणून? बरं, नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज तेच बोलतात, स्त्री हाती धरिता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख. ग्रह पाहिजे आवश्यक. नाथ महाराज घर आवश्यक आहे आणि मग घर बांधा, पण घर बांधणे एवढी जीवनाची सफलता आहे हे समजून नका. जीवनाची सफलता कशामध्ये आहे? कशामध्ये आहे? नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, पण कोणाचा हो? महाराज कोणाचा झाला? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठवीला दाता त्रैलोक्याचा, त्याचा जन्म सफल झाला. मनुष्याच्या जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे? तुकोबारांना विचारा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची देखलिया. मनुष्याच्या जीवनाची धन्यता कशामध्ये आहे? धन्य आम्ही जन्मा आलो. भगवंताने आपल्याला हे सगळं दिलं, हे त्याच्याकरताच दिलं. जीवनाची ती कर्तव्यताच ते आहे. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. तुकोबारांना धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. भगवंताची प्राप्ती ही आपल्या जीवनाची सार्थकता आहे. सगळ्यांनी माझ्या बोलण्यात लक्ष द्या. आपल्या जन्माची जीवनाची धन्यता आहे आणि आपल्या जीवनाची सफलता कृतार्थता ते असल्यामुळं त्याच्या करताच भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे त्याची फार मोठी लांबलक्ष यादी आहे, पण एकच सांगतो. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडशी नारायण. बस जेवढ्या करतात दिल्यामुळं मग परमात्माची प्राप्ती करून घेणं हे जर आपल्या जीवनातील अंतिम सत्य असेल, भगवत प्राप्ती, तर देव प्राप्ती करता महत्वाचा घटक काय आहे तर आपण पहिले ज्ञानोबारांना विचारू, तुकोबारांना विचारू आणि नाथ महाराजांना विचारू, मुक्ताबाला विचारून आपल्या भंगात प्रवेश करू. भगवत प्राप्ती, देव प्राप्ती जर जीवनातील सफलता, सार्थकता, कृतार्थता, धन्यता जर असत, तर देव प्राप्त होण्याकरता, भगवत प्राप्ती करता आवश्यक घटक कुठला असेल तर तो आहे भाव. कुठला भाव आहे? ज्ञानोबारांना विचारा. भावे विन देव न कळेरी संध्य. गुरुविन अनुभव कैसा कळे. ज्ञानोबा भावाशिवाय देव नाही. नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराजांना विचारा तुमचं काय मनोगत. नाथ महाराज तेच बोलतात. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे भावा विन देव कैसा पावे. तुकोबारांना विचारा तुमचं काय मनोगत आहे. तुकोबाराचं आपल्या शपथेवर
काहीच पाहिजे नाही. शपथेवर सांगतात, तुका म्हणे आण, इष्ट देवतेच्या शपथेवर बोलतात काहीच पाहिजे नाही, पण काय भाव पाहिजे. महाराज का गवळणी म्हणतात, राधा संभोखिली प्रीती आलिंगुण, आणि तुका म्हणे येथे भावाची कारण ओ, बोले दुती केशी राधाये वचन. भावाशिवाय देव नाही, सगळ्या संतांचं मनोगत आहे. आणि जर आपल्या जीवनातील इष्ट प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची प्राप्ती जर हे करायचं असेल, त्याच्याकरता लागणारी घटक भाव कुठला आहे, तो भाव आहे. भावाशिवाय देवाची प्राप्ती हो. हा महत्वाचा घटक आहे. प्रमाणाचा आशय तोच आहे. देवा कारणे भाव काही न लगे, कारण एकच भाव. आणि म्हणून मुक्ताबाई सुद्धा सांगतात, आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गरज आहे भावाची. पण मुक्ताबाई शुद्ध शब्द त्याला लावला. शुद्ध ज्याचा भाव झाला, ज्याच्या जीवनामध्ये शुद्ध भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तो मुक्ताबाई बोलताना असं बोलतात. आणि इतर संतांनी भाव म्हटलं, पण मुक्ताबाई त्याला काय म्हटलं, शुद्ध भाव म्हटलं. म्हणजे भगवत प्राप्ती करता लागणारा जो भाव आहे तो कसा असला पाहिजे. देवाच्या प्राप्ती करता पुण्य लागते, पण कोणचं पुण्य लागते, मातेचे पावीचे शुद्ध पुण्य भगवंताच्या प्राप्ती करता. आणि तसा भाव कुठला लागते तर मुक्ताबाईला शुद्ध भाव लागतो. शुद्ध भाव म्हणजे काय, शुद्ध भाव या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध प्रेम. आणि ते मुक्ताबाईशिवाय कोणी सांगू शकणार. ऐसा शुद्ध प्रेम लागतं असं मुक्ताबाई का सांगतात, कारण प्रेमाची देवता मुक्ताबाई आहे. म्हणजे तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबाऱ्याकडे जा, वैराग्य पाहायचं असेल तर तुकोबाऱ्याकडे, शांती पाहिजे असेल तर नाथ महाराजकडे जा. पण प्रेम ऐका, ज्या भगवंताला कशाचीच उणीव नाही, कशाचीच नाही, कशाची नाही, कुठल्याच गोष्टी त्याला काहीच कमी नाही. का कमी नाही, कारण ज्याच्यामुळे सगळी श्रेष्ठता ठरते, प्राप्ती करतात, ती लक्ष्मी त्याची दासी आहे. कोण आहे, जयाचे नामे पापनाशी लक्ष्मी ऐश्य जयाची दासी, तो हा तेज पुंजराशी असा असलेला परमात्मा, त्याला कशाची कमी नाही, तो कशाचाच भुकेला नाही. पण त्याला एकाच गोष्टीचा दुष्काळ आणि वानवाय कमी आहे, कशाची, प्रेमाची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ज्या भगवंताला प्राप्ती करता प्रेम आवश्यक आपण पाहून राहिलो, पण ज्याला भूक लागलेली आहे कशाची, प्रेमाची, ते प्रेमाची भूक, ते प्रेम मुक्ताबाईने भगवंताला दिलं. ऐका, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला, ज्याचा दुष्काळ त्याला आहे तो दुष्काळ सुकाळ करण्याकरता, त्याला प्रेमाची भूक भागवण्याकरता कोण्या संतांनी पुढाकार घेतला तर ते नाव आहे मुक्ताबाई. पांडुरंग पिसा याची लागी दुसरं कोण सांगू शकणार आहे, ज्यांनी स्वतः पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताबाईने पाजीला प्रेम पान्हा आदिशक्ती. मुक्ताबाईने ज्या पांडुरंगाला तो प्रेमाचा भुकेला असल्यामुळं, त्याला दुष्काळ त्या प्रेमाचा असल्यामुळं, तो प्रेम कोणी दिलं तर ते मुक्ताबाईने दिलं. आणि म्हणून ज्या मुक्ताबाई पांडुरंगाला प्रेम पाना पाजू शकतात, प्रेम देऊ शकतात, देवाला जीवाला देणार नाही. ज्याच्या करता भगवंताच्या प्राप्ती करता जो आवश्यक घटक आहे
तो कुठला आहे तर आदिशक्ती मुक्ताई सांगतो तो भाव आहे. आणि भाव या शब्दाचा आता शुद्ध प्रेम ते मुक्ताईशिवाय कोणी सांगू शकत नाही, देऊ शकत नाही. पण आदिशक्ती मुक्ताईचं बोलणं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर गरज कशाची आहे तर भावाची आहे, प्रेमाची आहे. आणि ते शुद्ध प्रेमाची आहे, शुद्ध भावाची आहे. आदिशक्ती मुक्ताई बोलतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि भगवत प्राप्ती करता लागणारी जी साधन आहेत त्याचा खटाटोप करत असताना ती साधन अशी काही बाजारात मिळत नाही. ते कुठं मिळतात ते आपण नंतर पण बाजारात मिळत नाही असं मुक्ताबाई अभंगाच्या दुसऱ्या साधनाचा जो खटाटोप करायला ती साधन आईसाहेब म्हणतात ते काही बाजारात मिळत नाही. अवघे साधने भगवत प्राप्ती करता लागणारी साधने हातोटी म्हणजे हातोहाती मिळत नाही. हाती म्हणजे बाजारामध्ये मिळत नाही. मग ते प्राप्त कसे करायचे तर ते अनुभवातून प्राप्ती. अहो आपण तैसे व्हावे जग घ्यावे. या जगामध्ये आपल्याला जर साध्य प्राप्तीपर्यंत जायचं असेल तर ती साधनाची खटाटोप करत असताना आपल्या स्वानुभवातून ऐका कुठल्याही जे संत बोलतात ते त्यांच्या अनुभवातून बोलत असतात. कारण अनुभवाकरता फार मोठा प्रवास करावा लागतो. त्याच्या आधी अनुष्ठान असते, त्याच्या आधी आशय असतो. म्हणजे आशय, अनुष्ठान, अनुभव आणि नंतर अनुवाद. संतांनी हा जो अनुवाद केला हा अनुवाद कशामध्ये केला अनुभवाने केला. अनुभव आले अंगा ते या जगा तैसे आपण व्हावे. आपण या जगामध्ये राहत असताना अनुभवाच्या शिदोरीवर असे अनुमानाने घ्यावे. ऐसे केले सद्गुरुनाथे. मुक्ताई म्हणतात आम्हाला जे प्राप्त झालं किंवा तुम्हाला ते प्राप्त करून घ्यायचं आहे आमच्या जीवनामध्ये. मुक्ताबाईचं बोल ऐसे केले सद्गुरुनाथे. कैसे केले हे जे आम्ही जुळवलं सगळं जे अनुभवाची काय आपण अनुभवाने घ्यावे ते अनुभव आम्हाला आमच्या गुरुकडून प्राप्त झाले. गुरुकडून म्हणजे सद्गुरुनाथ. सद्गुरु आणि नाथ. सद्गुरु हे विशेषण आहे आणि नाथ हे आपल्या नाथ परंपरेमध्ये असलेले म्हणजे मुक्ताबाईंना गुरु परंपरा मान्य आहे. आपल्या जीवनामध्ये हे आपण मान्य केलं पाहिजे. आपण शिष्य करण्याच्या भानगडीत पडतो का. तुम्हाला विचारा तुमचे गुरु कोण आहेत. आमचे गुरु कोणीच नाही. स्वयंभू आई ते केलो नाही. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले. आम्ही कोणीच गुरु केले नाहीत. मग आमचे शिष्य गावोगावी आहेत. गावभर शिष्य आहेत आमचे पण आमचे गुरु कोणीच. वा वा वा. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. किती गुरु 24 केले, शिष्य 3 केले. दत्तात्रेय शिष्य परंपरा सहस्रा आणि यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा आणि केला खरा 3 शिष्य आणि गुरु 24. आपलं उलट आहे. गावोगावी आपले शिष्य. फार शिष्य करण्याच्या भानगडीत पडू नका. ताई म्हणतात तैसे केले सद्गुरुनाथे. आमच्या जीवनामध्ये नाथ परंपरेमध्ये जे मशिंद्र आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मशिंद्र तयाचा पट्ट शिष्य मशिंद्राणे बोध
गोरक्ष असी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले, ज्ञानदेवोपदेश करुणिया पायी, सोपान मुक्ताबाई बोधिले, मुक्ताबाईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधिले नाम्याचे कुटुंब, चांद्रावटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा, तैसे केले सद्गुरुनाथे बाप रखुमा देवरूप कांत. हा शब्द बाप रखुमा देव रुक्मिणी कांत हा शब्द श्रीकृष्णाकडे जाणारा शब्द आहे. पण या भावंडांना हे सांगायचं आहे, मुक्ताबाईला हे सांगायचं आहे की आम्ही जरी हा बाप रखुमा देव कांती, पण आमच्या जीवनामध्ये उपासना कोणाची आहे, तर उपासना सद्गुरु परंपरेमध्ये, नाथ परंपरेमध्ये विठ्ठल उपासना हे आईसाहेबांना अधोरेखित करायचं आहे. रुक्मिणी कांते या शब्दाने विठ्ठल उपासनेकडे जायचं. कोणाकडे का जायचं, तर गोविंद पंत आणि मीराबाई. आता हे सगळं चरित्र मला सांगता येणार नाही, पण थोडक्यामध्ये सांगतो. गोविंद पंत आणि मीराबाईंना बरेच वर्ष संतान नव्हतं. म्हणजे संत अवताराला येण्याकरता ते तयार असतात, पण कुश महत्वाची असते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. कोणीही कुशीतून ते बाहेर येऊ शकत, एवढी सामर्थ्य ताकद बाग कुश लागते. मग गोविंद पंत आणि मीराबाईंना गहिनीनाथाने गोदावरी परिक्रमा करत असताना एक दिवस विभूती दिली. काय दिली? विभूती रक्षानाथ पंथामध्ये. आणि मीराबाईला सांगितलं, मीराबाईस प्रेम गहिनीनाथे, आणि सांगितलं ही विभूती घ्या आणि विठ्ठल विठ्ठल मंत्राचा जप केला. काय करा? जप, विठ्ठल मंत्राचा जप करा. आणि मग वर्षभर गोविंद पंतांनी गायत्रीचं पुरुषरण केलं आणि विठ्ठल मंत्राचा जप केला. आणि विठ्ठल मंत्राचा जप केल्यामुळं विठ्ठल नाम ठेविले आदराने, नाम ठेवलं विठ्ठल. मग नंतर भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी, जे मूळ पुरुष त्र्यंबक पंत होते तेव्हापासून यांच्या घराण्यामध्ये विठ्ठलाची काय होती? उपासना होती. गहिनीनाथाने मीराबाईला विभूती दिली, विठ्ठल मंत्राचा जप करायला सांगितला, आणि त्याच्यामधून मुलगा प्राप्त झाला म्हणून नाव ठेवलं विठ्ठल. आणि आधी आईसाहेबांचं नाव होतं मीनाक्षी, पण विठ्ठलाचं नाव असल्यामुळं साधर्म्याने रुक्मिणी आणि विठ्ठल आणि रुक्मिणी, म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्यांच्या पोटी अवताराला आलेली ही चार भावंड. म्हणजे आपल्या घराण्यामध्ये विठ्ठलाची उपासना आहे. आम्ही नाथ परंपरेचे पाईक आहोत, आणि सद्गुरूच्या परंपरेमध्ये म्हणजे गुरुची परंपरा अधोरेखित करण्याकरता मुक्ताबाई शेवटच्या अभंगामध्ये आपल्या अधिष्ठानाला, आपल्या परंपरेला कुठल्याच प्रकारचा तळा जाणार नाही याच्याकरता हा अभंग 7 चरणाचा आहे. इतर अभंगापेक्षा जरा वेगळा अभंग आहे. तैसे केले सद्गुरुनाथे बाप रखुमा देवरू कांते. हे तर कोणी शिकवावे, आम्हाला हे प्राप्त झालं, परंपरे प्राप्त झालं. सार शोधून या घ्यावे लढीवाळ मुक्ताबाई. ऐका, मुक्ताबाईने लहानाने जर मोठ्याला उपदेश करायचं ठरवलं, ऐका, त्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे, आपला अहंकार नसला पाहिजे. लहान असताना म्हणून मुक्ताबाईने ज्ञानोबारांना हा जर उपदेश करायचा आहे, त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला खऱ्या सन्मुख करायचा आहे, तर लहान असताना सोलाला उपदेश करायचा म्हटलं तर लढीवाळ शब्द वापरला. मुक्ताई शब्द कुठला वापरला? मी जरी वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे. किती लहान आहे? मुक्ताबाईचा 1201 मध्ये आणि ज्ञानोबारायांचा 1197, म्हणजे 4 वर्षांनी मुक्ताबाई लहान आहेत. श्रावण वद्य शुद्ध अष्टमीला ज्ञानोबारायांचा 97 मध्ये 4 वर्षांनी लहान असताना आम्ही तुम्हाला उपदेश करावं, आम्ही तुम्हाला काही सांगावं तसा विचार नाही. पण मुक्ताबाई म्हणतात आमचा जो उपदेश आहे हा कसा आहे? लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई. काय उपदेश आहे? लहान असताना उपदेश काय की ज्ञानोबा आहे. सगळ्यांनी ऐका, काय उपदेश आहे? तुम्ही या जगामध्ये अवताराला आले ते कशा करता आले? सांग, कशा करता आले? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले किंवा उद्धाराया आले, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. आता जगाच्या उद्धाराकरता तुमचा अवतार आहे, आणि तुम्ही जर ताटी लावून आत बसले, बरोबर आहे, आत ताटी लावून बसले, ताटी लावून तुम्ही बसले, तुमच्या एकट्याचा उद्धार होईल. पण एकट्याचा उद्धार करणाऱ्यामध्ये काही पुरुषार्थ नाही.
पुरुषार्थ कशामध्ये आहे? स्वामी विवेकानंद एक दिवस समुद्राच्या तटाला फिरत होते आणि फिरत असताना फार मोठी गर्दी दिसली समोर. मग त्याने शिष्याला बोलवलं, का रे शिष्या, ते पलीकडे काय आहे? खूप गर्दी आहे, काय आहे पाहुणे? शिष्य गेला तर पाहुणा लागला, काय आहे पलीकडे? त्याने सांगितलं, कोणीतरी मनुष्य पाण्यावर असा तरून जातो म्हटले. अरे विषय, लोकांना चमत्कार केला की लोक गर्दी करत असतात. लोकांना भुलवण्याकरता फार मोठी सिद्धी लागते समजा. थोडीफार सिद्धी लोकांना भुलवण्याकरता कारणीभूत ठरत असते. पण संतत्वाची प्रचिती करत असताना, संताचे लक्षण करत असताना, संत ही उपाधी आपल्या जीवनामध्ये अंगीकारत असताना, कारण संत कोणालाही कोण्याही जीवाला उपाधीमध्ये गोवत नसतात. ऐका, उपाधीमध्ये जे गोवतात ते संत नसतात. आता हा विषय जरा उंच आहे, पण तुम्ही समजून घ्या. मग लोकांना थोडा चमत्कार केला, लोकांना भुलवण्याकरता फार मोठी सिद्धी लागत नाही. थोडी जरी असली तरी लोक भुलतात. पाण्यावर ते तरतात असं म्हटलं आणि म्हणून लोकांनी गर्दी केली त्यांच्या दर्शनाकरता. स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे जा त्या लोकांना सांग, ते एकट्या पाण्यावर एकटेच तरतात की अनेक लोकांना तरुण नेतात? शिष्याने सांगितले ते एकटेच तरतात. किती तरतात? थोडं तरतात, थोडं पाण्यावर तरून जातात आणि एकटेच तरून जातात. स्वामी विवेकानंद म्हटले याच्यामध्ये काही पुरुषार्थ नाही. त्यांचं दर्शन घेतल्यापेक्षा पलीकडे जे लाकडी नाव आहे त्या नावेचं दर्शन घ्या. का? ती नाव स्वतःही तरते आणि तिच्यामध्ये बसलेल्या लोकांनाही तरुण नेते. पैल तीराला नेते ना, हे तर पैल तीराला नेत नाहीत, हेही जात नाहीत, इतरांनाही नेत नाहीत, थोडं तरतात. मग थोडं तरतात यांचा एवढा तुम्ही, ह्याच्यामध्ये पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ कशामध्ये आहे? मुक्ताबाई सांगतात, बरोबर आहे, तुम्ही जगाच्या उद्धाराकरता जर अवताराला आलेले असाल, तुम्ही जर ताटी लावून बसले, तुमच्या एकट्याचा उद्धार होईल कदाचित, पण तुम्ही एकट्याच्या उद्धाराकरता इथं आले नाही. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगदोद्धाराला की धरिले अवतार, ब्रह्मस्वरूप सोडून तुम्ही इथं जर अवतीर्ण झाले, स्वतःचं पतन करून घेतलं. आपण अवतरती, अवहा उपसर्ग, वरून खाली आले, पण कशा करता? खालच्यांना वर नेण्याकरता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरणे उद्धाराया आले, दीन जना, सगळ्यांचा उद्धार करण्याकरता तुम्ही आले. म्हणून ताटी लावून तुम्ही बसले, कदाचित ताटी लावून बसल्यानंतर तुमच्या एकट्याचा उद्धार होईल. तुम्ही एकट्याचा उद्धार करून करण्याकरता आले नाही. तुमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे? आदिशक्ती मुक्ताबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत श्रेष्ठ मुक्ताबाईंनी केलेला लढीवाळ उपदेश, सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन ज्ञानोबांच्या निमित्ताने केलेला उपदेश, मुक्ताबाईंच्या लढीवाळ प्रेमापोटी आदिशक्ती मुक्ताबाई अगदी ज्ञानोबांचे खऱ्या अर्थाने आवडीची बहीण आणि आपल्या बहिणीचं कर्तृत्व आणि श्रेष्ठत्व जगाला प्रतिपादन व्हावं या हेतूने केलेली लीला. हे लक्षात घ्या. ज्ञानोबांना राग येणं, अहो क्रोधे यावे कोठे,
अवघी आपण निघोटे ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन. ज्ञानोबारांना ह्या भावंडांच्या काय लीला आहे, बाललीला ह्या भगवान गोपाल कृष्णाच्या आणि या 4 भावंडांच्या. सगळ्या संतांनी त्याला तसे विशेष बाललीला केली जगी ख्याती मिरविली. धरुण सगुण रूपे केली बाललीला केली बालपीडा. हे आपल्या बहिणीचं श्रेष्ठत्व जगामध्ये प्रतिपादन व्हावं या उदात्त हेतूने केल्या गेलेली लीला चरित्र हे त्या संतांच्या चरित्राचा भाग असल्यामुळं या ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून मुक्ताबाई ज्ञानोबारायांना उपदेश करत असताना तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या जगाच्या संदर्भामध्ये ज्ञानोबाराय तुम्हाला जर उद्वेग निर्माण झाला असेल तर कदाचित तुम्ही या जगामध्ये तुम्हाला निर्माण झालेली ही जी कल्पना आहे जगावर, तर मुळात जगचे कल्पना आहे. आणि म्हणून कल्पना विद्या जेणे झाला जीव. या जगामध्ये जर तुम्हाला ही जी कल्पना आहे निर्माण झालेली, हे कल्पना मुळात खोटी आहे, मिथ्या कल्पना. जग जर खोटा आभास आहे, चितविलास जर मान्य केला तर महाराज म्हणतात जगामध्ये निर्माण झालेली कल्पना सुद्धा कशी आहे, खोटी आहे. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लढिवाळ प्रेमापोटी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या ज्ञानोबाराने त्या ताटीचा दरवाजा उघडला. ज्ञानोबारा बाहेर आले आणि बाहेर येऊन हे ज्ञानाचं ताट शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानोबारा ताटीच्या बाहेर काढून हे सगळं वाङ्मय, सगळं हिताचा उद्धाराचा विचार तुमच्या आपल्यापर्यंत या मसल्यापर्यंत आणून देण्याची भूमिका कोणाची असेल तर ती आदिशक्ती मुक्ताबाईंची आहे. मुक्ताई सांगतात जीवनामध्ये आपल्या जीवनाची ती कर्तव्यता प्राप्त करून घेण्याकरता भगवत प्राप्ती करता शुद्ध भावाची गरज आहे. आणि शुद्ध भावाची गरज असल्यामुळं त्या भावाशिवाय देव प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता हे सगळं आम्हाला कसं प्राप्त झालं, आपल्या सगळ्या जीवनाचा पाढा त्या शेवटच्या चरणामध्ये आपली योग्यता, भूमिका, विचार मुक्ताबाईंनी मांडला. तोच विचार पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये पुढल्या संतांनी तोच विचार पुढे नेला. सगळ्या संतांचा उदात्त हेतू उद्देश एवढाच आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रपंचामध्ये राहून आपल्या वाट्याला आलेले कर्म करून नित्याचे कर्म करून साध्य प्राप्ती करता साधनाची आटी करावी. मग ते साधन कुठले आहेत, सगळ्या संतांनी जे साधन सांगितले, नवे नवे तुकोबारवंत जे साधन बोलल्या गेले, सर्व साधनाचे सार भवसिंधू पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी शोभा शोभा.